आज मी मुदखेड तालुक्यातील उमाटवाडी आणि बतकलवाडी या गावाला जोडणाऱ्या वाडी मुक्ताजी या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरती आहे। हा गावाला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि माझ्या समोर जे बघताय हा कुठलाही तलाव नाहीये, तर हा रस्त्याला आणि भोकर विधानसभेच्या विकासाला पडलेला हा खड्डा आहे आणि भोकरचा विकास असा हा खड्ड्यात गेलेला आहे आणि ही सगळे ग्रामस्थ मंडळी आहे। आणि विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा त्यांच्या विकास कन्या आमदार जे आहेत त्यांच्या मतदारसंघामधील हा जो काही विकास आहे या विकासाने इथले ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। दररोज लहान मुलं असतील किंवा तरुण असतील किंवा म्हातारी माणसं असतील त्यांना या रस्त्याने जात असताना जीव घेणा प्रवास करावा लागतो। याकडे कुणाचंही लक्ष नाहीये। अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थितीमध्ये ही माणसं या ठिकाणावरती जगत आहेत। मला जिल्ह्यातील आणि सगळ्या नागरिकांना सांगायचंय की हे गाव जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षाचं गाव आहे। जर तालुकाध्यक्षाच्याच गावामध्ये इतके खड्डे असतील तर बाकी गावांची काय परिस्थिती असेल याचा विचार तुम्ही करू शकता। त्यामुळं जसा मतदारसंघ अंधारात आहे तसा इथला विकास सुद्धा खड्ड्यामध्ये आहे आणि म्हणून आज या सगळ्या ग्रामस्थांना घेऊन प्रथम दर्शनी इथल्या झोपी गेलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सत्ताधाऱ्यांना हा खड्डा दिसावा, कारण त्यांनी चष्मे घातलेले आहेत विकासाचे। त्यामुळे त्या विकासाच्या चष्म्यातून हा खड्डा त्यांना दिसावा यासाठी ह्या सगळ्यांना घेऊन पुराव्यानिशी हा खड्डा आम्ही आमच्या समोर आणतोय। हा खड्डा बुजला नाही आणि ह्या रस्त्यावरती लवकरात लवकर नवा रस्ता झाला नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन सर्व ग्रामस्थांना घेऊन तहसील कार्यालयावरती आम्ही करू हे या ठिकाणावरती सांगतो। आता आपण इथल्या काही नागरिकांशी बोलूया, नेमकं हे कधीपासून आहे आणि या विकासावरती काय झालेलं आहे त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत। माझ्यासोबत गावातील रणजितरावजी देशमुख या ठिकाणावरती आहेत। कधीपासून आहे रस्ता? साहेब, या गावची परंपरा तशी तर रस्त्याची अशीच आहे, पण मध्येच ती काही सुधारणा झाली होती आणि गेल्या 9 वर्षापासून सांगतात की रस्त्याचं बजेट आलंय रस्ता होणार आहे, पण अद्याप 9 वर्षापासून या रस्त्याचं बजेट कुठं आहे आणि कोण गुत्तेदार आहे हे अजून नागरिकाला समजलेलं नाही। हे फक्त गावातल्या नेत्याला म्हणा त्यांच्या लोकप्रतिनिधीला सांगितलं नाही का तुम्ही? नाही, लोकप्रतिनिधीला सांगूनही काय फायदा आहे, कोणी दखल घ्यायला तयारच नाही ना। कारण जे आता तुम्ही नाव घेतलं जे मंत्री साहेबांचं, त्यांच्या जे काही बगलमध्ये काही नेते आमच्या 2-3 गावचे बसलेले आहेत त्यांच्या पुढे बोलण्याची कोणाची ताकद नाही, ऊर उचलत नाही ना। त्याच्यामुळे काही लोक ग्रामस्थ येत नाहीत। आता जे हे तुम्हाला तरुण पिढी आपल्या समोर दिसत आहे ते या तरुण पिढीचे लहान मुलं हे काही ऑटो मध्ये शाळेत जातात। आमदुरा गाव आहे त्या ठिकाणी 2-3 इंग्लिश स्कूल आहेत, त्या इंग्लिश स्कूलला हे लोक जातात आणि यांच्या मुलांना त्रास होतोय, यांच्या मुलांचा शाळेचा वेळ होतो, मुलं कुठं दप्तर घेऊन पडतात। याच्यामुळं हे तरुण मंडळी आमची सगळी एकत्र आलेली आहे आणि आमच्या गावाला या शाळेच्या याच्यापासूनच नाही तर अनेक पर्यायापासून आम्हाला इथं त्रास भोगावा लागत। आमच्या बाईले की दवाखान्यात जायच्या, डिलिव्हरीच्या पेशंट आहेत, या सगळ्या पेशंटला एवढा त्रास आहे की कधी कधी अशी वेळ आमच्यावर येईल की इथं प्राणघातकही द्यावा लागेल, प्राणाला मुकावं लागेल। अशी घटना आमच्या गावामध्ये घडण्यासारखे खड्डे आहेत। हे तर तुम्ही एक खड्डा बघितलाय, अजून आमच्या गावाच्या शेजारी बघसाल तर त्याची तर खूप अवस्था बेकार आहे। अजून इकडे एक बंधारा आहे, त्या बंधाऱ्यापाशी सुद्धा अवस्था बेकार आहे। अशी या 2 गावाची अवस्था बेकार झालेली आहे, कारण चिकाळा गावाला हा तो रोड गेलेला आहे, माळकोटा मुदखेड आणि उमाटवाडी आणि बतकलवाडी या 2 गावचा जो रस्ता आहे अत्यंत बिकट परिस्थिती आहे, याच्याकडे लक्ष कोणाचंच नाही। तर ही रस्त्याची परिस्थिती या ठिकाणावरती सांगितलेली आहे। तुमच्या गावाला दोन्ही साईडला उमाटवाडी आणि बतकलवाडी जी आहे कोण्या तरी बाजूने रस्ता चांगला आहे का? नाही, दोन्ही बाजूला रस्ता चांगला नाही। तिकून याय गेलं मुदखेडून तर ते हायवे रोड सोडला की तिथं तर इतकी बिकट अवस्था आहे बघायचीच नाही। म्हणाय गेलं तर तालुका अध्यक्ष आहे भाजपचा आणि दोन्ही गावला रस्ता दोन्ही कुणाही नाही। इथून आमदुरा कलांडला शिकाची वाडी कलांडली की आम्हाला इकून पण रस्ता नाही आणि इकून मुदखेडचा हायवे रस्ता कटला तिथूनही रस्ता नाही। म्हणजे या 2 गावाची बिकट अवस्था अशी आहे की धड पेशंट तर चांगला तर जाऊ शकणार, पेशंट तर जाऊच शकणार दवाखान्यापर्यंत, पेशंट जाऊ शकणार, मुलाला त्रास, शिक्षणाचा त्रास, आम्हाला फुलं घेऊन जाते वेळेस त्रास, हर गोष्टीला त्रास आहे रस्त्याचा, हर गोष्टीचा त्रास आहे। हे मला म्हणायचंय बाबा, इथला तालुका अध्यक्ष इथला, समजे कार्यकर्ते इथले, आमदार इथला, खासदार इथला, आणि ही एवढी बिकट अवस्था आहे की सांगता सोय नाही। मला एवढं आश्वासन करायचे यांना की आवाहन करायचे की बाबा या रस्त्याकडे तुम्ही
आम्ही सगळं करून यायला, मतदान देऊन यायला, निवडून आणून आमची एवढी बिकट अवस्था म्हणजे हे सांगता येत नाही. काल एका मुलीचा एक ऑटो मधून जाताना हात मोडला इथंच का? इथंच. हा. हा, माझी पण मुलगी आहे चिकाळ्याला शाळेत हा. स्वतः. त्याची जिम्मेदारी कोण घेणार? कोण घेणार? आज एवढी बिकट अवस्था आहे आमच्या या दोन्ही गावची, लय अवस्था आहे. इथली तर अवस्था आहे, इथल्या शाळेची सगळ्यात बिकट अवस्था आहे. शाळेमध्ये स्वच्छता नाही, फरची केली तर फरचीवर पाणी साचते. इथली शाळेची अवस्था नाही म्हणून आम्ही 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर आम्ही विद्यार्थी टाकले शाळेमध्ये. यायनं जर सरकारनं, समजा गावातल्या सरपंचानं, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांना जर सर्वांना जर लक्ष दिलं तर कोणीच लक्ष देत नाही. आज शाळा गावची चालू नाही. फक्त विद्यार्थी किती आहेत शाळेमध्ये? फक्त 20 विद्यार्थी आहेत, ते बी 5वी पर्यंत शाळा असून. एवढी बिकट अवस्था आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक 5 किलोमीटर लांब टाकावं लागले, पण त्याची पण सुविधा नाही रस्त्याची. मग आम्ही जायचं कुठं? हे सगळं आमदारांच्या कानावर किंवा माजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकलं नाही का तुम्ही? आम्ही टाकलो, मग आमच्या नागरिकाचं कोण सुचालय? इथं समजे कार्यकर्ते जात दस्त्या टाकून सतरंजा उचलायला सगळेच मोर्यात. आम्हाला मोहरीच येऊ देत नाहीत आणि विकासाचं घेणं देणत नाही. कोणता कार्यकर्ता आला की दुसऱ्या टोप्या घालून दस्त्या टाकून मोहरीच आतरंड टाकायला. दुसऱ्याला चान्सच नाही बोलायला, अधिकाऱ्याला चान्सच नाही ना दुसऱ्याला बोलायला, आणि बोलूही देत नाहीत. मेन म्हणलं तर आमच्या घरचेच कार्यकर्ते आहेत, घरचेच कार्यकर्ते बोलू देत नाही. तर ही परिस्थिती आहे. यांनी जे काही भावना सांगितल्या की काल एका मुलीचा या ठिकाणावरती शाळेत जाताना ऍक्सिडेंट होऊन हात मोडला आणि यांचे लेकरं इथनं या जीवघेण्या याच्यातनं ऍटोनं किंवा ओमिनी सारख्या गाड्यांनी, ज्या अत्यंत साध्या गाड्या आहेत, तिथनं जात आहेत. सगळ्या या ठिकाणावरती अनेक लोक आपल्या पत्नीला, बहिणीला, आईला घेऊन मोटरसायकलवरनं इथनं कसं जायचं याचं उत्तर माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विकास कन्येनं इथं द्यावं. हाच तुमचा विकास आहे का? हा सगळ्या रस्त्यांमध्ये गुडघ्या इतकाला हा खड्डा आहे, हा कम्प्लीट गुडघ्या इतका खड्डा या ठिकाणावरती आहे. मग नेमकं आम्ही जगायचं कसं? हा प्रश्न राजकारणाचा नाहीये. काही चेले चपाटे आता यावरती सुद्धा बोलतील की राजकारण करू नका, साहेबांना बोलू नका. मला इतकंच सांगायचंय की या खड्ड्यातून जाताना काँग्रेसच्याही माणसाला त्रास होतोय आणि या खड्ड्यातून जाताना भाजपच्याही माणसाला त्रास होतोय आणि या खड्ड्यातून जाताना शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, वंचित, जेवढ्या काही पक्ष आहेत, इथं पक्षाचा संबंध नाहीये. त्यामुळं मी इथं कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्यासाठी आलो नाही, पण ज्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दररोजच्या जगण्याच्या समस्या आहेत, आज इथून दूधवाले जातात, लेकरं जातात, त्यांची काय परिस्थिती असेल त्यांचा दररोज, आणि कोण्याच बाजूनं, ही एक बाजू झाली. दुसरी बाजू सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या सुद्धा बाजूनं मोठी 4 चाकी गाडी येऊ शकत नाही आणि 2 व्हीलर वाला पाय टेकवल्याशिवाय गाडी पुढे नेऊ शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. हा विकास तुम्हाला असा खड्ड्यामध्ये आम्ही घालू देणार नाही. एक तर रस्ते करा, नाही तर आम्ही तुम्हाला गावांमध्ये येऊ देणार नाही, फिरू देणार नाही. हे आता आपल्याला ठरवावं लागेल का सहन करायचं? नाही. हा, त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आमदार खासदाराच्या गाडीकडे आल्या पाहिजे. आमदार खासदाराच्या गाड्या येण्याच्या आधी खड्डे बुजवले जातात ना. तर ही परिस्थिती 5 वर्षानंतर येतात काय आधी मध्ये आमदार? नाही कधीच नाही. डायरेक्ट 5व्या वर्षीच. आमच्या 2 गावच्या तर त्यामुळं ही परिस्थिती एकंदरीत या ठिकाणावरती आहे. लग्न मोतीला नाही आलं तरी जमते, मात्र विकास केला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी हे सगळं करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता या ठिकाणावरती आपण हे सगळं बघितलं. लवकरच जर हे बघा गाडी अशी बंद करून ढकलीत न्यावी लागत आहेत, अशी एवढी वाईट